आपण पहिल्यांदा बर्थडे सेलिब्रेट करूया सुवर्णा पाटील ताईंचा. बघा गाणं म्हणणारे कुठे गेले, एक गाणं म्हणणाऱ्यांचा तर आवाज गेलाय आणि बाकी सगळे कोण कोण आहे. त्यामुळं सुवर्णाताई, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा. ओके, सगळेजण अनम्यूट करून फटाफट वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे मॅडम. ताई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅडम. वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी चलो अजय ताई, वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुमच्याकडेच काम आहे. हार्दिक शुभेच्छा. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, जीवनन्तव भवतु सार्थकम्, भवतु सार्थकम्, भवतु सार्थकम्. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई म्यूट आहे, तुम्ही म्यूट आहे. बारी बारी आता आम्हाला पण जरा जरा सगळ्यांना जमायला लागलं बरं का. संस्कृती सगळं जमणार आहे. चलो, सुवर्णताई, नाव, कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं तुमच्यावर काम करावं, काय केलं आतापर्यंत? नमस्कार सगळ्यांना. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या सगळ्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. म्यूट आहे ताई, म्यूट. चला ताई. हे ज्यादा पोस्ट केलं की असं म्यूट करतात. मला बी केलं होतं आता. नमस्कार, मी सुवर्णा पाटील आणि मी कराडहून आहे. गेले 2.25 वर्ष झालं मी या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन आहे. बाय प्रोफेशन मी एक प्राथमिक शिक्षिका आहे कराडमध्ये. आणि या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन होण्याचं माझं मुख्य कारण होतं म्हणजे माझं थायरॉइड आणि माझं वाढलेलं वजन. आता या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यापासून एक कॉन्फिडन्स मात्र 100% आहे की वजन कमी होते. त्याच्या अगोदर मी खूप प्रयत्न केले होते. म्हणजे 2006 सालापासून मला जसा थायरॉइडचा त्रास सुरू झाला तसं हळूहळू वेट कधी वाढलं ते कळलं सुद्धा नाही. आणि वेट जेव्हा जेव्हा वाढत होतं तेव्हा तेव्हा फक्त हा विचार करत होते की कसं कमी करायचं. आणि त्या विचारानं मी आणखीन वाढत होतं पण कधीही कमी झालं नाही. आपण सगळे युट्यूब बघतो, सोशल मीडियावरचा वापर करतो, सगळे प्रयत्न करून झालेले माझे, पण एकदाही माझं वजन कमी झालेल्याचा मला कधीच अनुभव आला नाही. फक्त फक्त ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर एक उतरता क्रम माझा सुरू झाला. आणि माझं 2.25 वर्ष मी जॉईन झाले पण माझं 3 महिन्यातच 11 किलो वेट लॉस झालाय. आता मी 14-15 किलो वेट लॉस करून आता त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रक आहे पण माझं प्रयत्न चालू आहेत आणि ते होणार आहेत 100%. आणि थायरॉइडचं म्हणाल तर थायरॉइड खरं तर मानसिक ह्याच्यावर असतो पण मानसिकता पण या ठिकाणी माझी बदलली गेली आणि मी पॉझिटिव्ह झाली. त्यामुळे थायरॉइडचा त्रास पण आणि वेट पण दोन्ही माझं कमी झालं. आणि माझी गोळी सुद्धा जी 112 mg ची मी खात होती ती माझी आता 75 वर आलेली, म्हणजे कमी कमी होत गेली. आणि आता एक 2-3 महिन्यात माझी ती 50 वर येईल आणि पुन्हा बंद होईल. म्हणजे ती कधी परत वाढवावी लागली नाही आणि कधीही थायरॉइड माझं वाढलं नाही, ते रेंज मध्येच आहे. फक्त गोळीचं प्रमाण हळूहळू कमी करतात. आणि दुसरा त्रास होता माझा पित्ताचा, प्रचंड त्रास होता. ज्या वेळेला पित्त होईल ना तेव्हा 2 दिवस कुणीही घरात माझ्यावर बोलत सुद्धा नव्हतं. म्हणजे झोपून बाकी काही करता येत नव्हतं मला. जे डोकं दुखायचं ते असं वाटायचं की कुठेतरी आपटून घ्यावं, असं इतकं प्रचंड डोकं दुखायचं. तो त्रास माझा पूर्ण कमी झालेला आहे. म्हणजे आता घरात असं वाटत नाही की माझं ते डोकं दुखते आणि त्याचा इतरांना त्रास होतोय. आणि ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि पित्ताचा त्रास गेल्यानंतर खरोखर आनंद होतो. वजन कमी झाल्यामुळे पण आपल्याला चांगला फरक वाटतो किंवा आपल्या बाकीच्या ज्या व्याधी आहेत त्या सगळ्या हळूहळू कमी होतात. आणि मी ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यापासून एक आरोग्यदायी, आनंदी आणि
छान आयुष्य जगत आहे आणि खरोखर तो आनंद मला इथं मिळतो. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह झालेली आहे मी पूर्णपणे. सारखं त्या वाढलेल्या वजनामुळे मी सारखी नाराज किंवा निगेटिव्ह कसलाही कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो. असं वाटतं वेट वाढले तर नको 4 माणसात जायला. हे आपल्याला सारखं वाटत असतं. पण तो कॉन्फिडन्स आता मात्र आलेला आहे आणि खूप छान आणि आनंदी आरोग्यदायी जीवन मी या शतायुष फॅमिलीमध्ये जॉइन झाल्यापासून जगत आहे. धन्यवाद मॅडम. ओके. सुवर्णाताई, सगळ्यात मेन महत्वाचं थायरॉइडचा प्रॉब्लेम किती वर्षापासून होता? 2006 सालापासून मॅडम मला थायरॉइडचा त्रास होता आणि तो खूप वाढत गेला होता. म्हणजे त्याचं जे TSH लेव्हल असते ना, ती 0.5 च्या पासून ते 4.50 पर्यंत असते नॉर्मल. पण माझा तो 34-35 पर्यंत गेलेलं होतं. माझी गोळी हळू-हळू वाढतच गेलेली. कधी कमी झाली नव्हती अजिबात गोळी. आणि ती हिथं मला 1 वर्षाच्या आत माझी गोळी कमी झाली. येस. कमी कमी होत येणार कारण ती हळूहळू वाढत गेल्या. 19 वर्ष थायरॉइडच्या प्रॉब्लेमला पण फेस करताय आणि अजून किती वेट कमी करायचंय? अजून मला एक 10 किलो वेट कमी करायचंय. फक्त वय काय होतंय किती हं. किंवा वाढदिवस? ते शिक्षकांची थोडंसं टेन्शन वाढलं की थोडासा फरक पडतोय, पण होईल 100%. येस. 100% होतो थायरॉइड म्हणजे आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. आपण मेडिसिन घेतोय, तर त्याला प्रॉब्लेम आतापासून म्हणू नका की तो कमी होईल. ताणतणावानं आपल्याला थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो का? ताणतणावानं हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग आपल्याला हा प्रॉब्लेम होतोय. तर आपण ताणतणाव कसा रिलीज करायचा, कसा काढून टाकायचा ही टेक्निक शिकायला पाहिजे आणि ताण काम करताना येणारच ना, त्याला लगेच सोडायचं आहे. मग आपल्याला वेटला टेन्शनमुळं माझं वेट वाढतंय, टेन्शनमुळं माझं थायरॉइड वाढतंय. त्याला येणारच आहे. कारण का? की कुठं जाईल ते कामाचं प्रेशर. कोण घेतो, कोण लगेच सोडून देतो. लगेच सोडून द्यायला आपण शिकलो, की या प्रॉब्लेम पासून बाहेर. ओके. कितीतरी मार्ग वेट लॉससाठी जरी सुवर्णाताई करत असल्या, तरी त्याच्यामध्ये एकच करतो आपण आणि इतर अँगल करत नाही म्हणून फरक वाढत नाही. सुवर्णाताई ही लोक पहिल्यांदा विचारायला लागलेत किती वर्ष संपली, किती वर्षत्व चालू झालं. हे लय कौतुक असतंय सगळ्यांना. माझ्यापेक्षा लहान आहे का माझ्यापेक्षा मोठे आहे हे बघण्याचं. हॅपी बर्थडे सुवर्णाताई. थँक्यू. काल 51 पूर्ण 52 वर्षात पदार्पण. बारी एकदम निम्म अरे संपलंय वा. फक्त. आता काय जास्त नाहीये. हो. ओके. चलो. जोरदार क्लॅपिंग करू आपण सुवर्णा पाटील ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत विजय कांबळे सरांच्याकडे त्यांचा एक्सपिरियन्स साठी. सापडल्यात. आमच्याकडे काय आहे माहितीये का? आज वोटिंग आहे. ताई वेलकम एक घ्यायचंय प्रेरणा. हो, प्रेरणा सुतार. चलो ते घेऊ पहिल्यांदा आणि मग विजय सरांच्याकडे जाऊ. जाणार आहोत आपण प्रेरणा सुतार. त्यांना ऍड्रेस देता येत नाहीये, पण शतायुषी फॅमिलीमध्ये प्रेरणाताई सहर्ष स्वागत आहे. कारण सगळेजण फटाफट वेलकम करा आणि लगेच म्यूट करा, कारण अनम्यूट मध्ये ठेवलं. आइए पधारिए, आइए पधारिए, हमारे शतायुषी फैमिली ग्रुप में आइएगा। प्रेमाताई वेलकम। एक के ऊपर 10 फ्री। यांना बरं नाही असं कुणाला वाटलं? पद्मजा परमास्ताईंना बरं नाही आहे असं कुठे आवाजावरनं तर वाटलं अडकरताई तुम्हाला? नाही. जास्त एनर्जी वाटते त्यांची, बरं नसलं तरी. जास्त एनर्जी वाटायला लागली आज. Yes. सगळ्यांना भेटून बरं वाटायला लागले. फ्रेश जास्त घेतात. हा, Yes, yes. समोरच आहे बॉटल. येस, प्रेरणा ते कंटिन्यू. नमस्कार, माझं नाव प्रेरणा सुतार. मी वाईवरून आहे. मला शतायुषी फॅमिलीची लिंक महिना झाला, म्हणजे मी नवीनच जॉईन आहे फॅमिलीमध्ये आणि शशिकला ताईंमुळे मला ही लिंक मिळाली. मी सर्वप्रथम शशिकला ताईंचं खूप खूप धन्यवाद करू इच्छिते. मला त्रास होता. माझं 3 वर्षापूर्वी हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आणि त्यामुळे मला व्यायाम करायला जमत नव्हता आणि माझं पोट खूप वाढलेलं त्याच्यामुळे. पण आता मी हे चालू केल्यापासून पोट कमी झालं, म्हणजे महिन्याभरातच मला फरक जाणवतोय. त्याशिवाय मला सायनसचा पण खूप त्रास होता, म्हणजे खूप एका साईडचं अर्धशिशी डोकं दुखायचं, काही सुचायचं नाही आणि ते कंटिन्यू 2-3 दिवस असं दुखत राहायचं. पण आता जेव्हापासून मी चालू केलंय तेव्हापासून माझं डोकं वगैरे दुखणं खूप कमी झालंय आणि फ्रेश वाटतं, एनर्जी वाटते.
काम करायला उत्साह येतो. खूप ओके. छान आहे. प्रेरणा मॅडम, आता 1 महिन्यात किती वेट लॉस झाला? ॲक्चुअली मी अजून जेव्हा चालू केलं ना, तेव्हा 70 होतं माझं वजन. पण हां. अजून केलं नाही. पण नक्कीच कमी झालंय वजन. येस. तब्येत पण कमी झाली आहे माझी. म्हणजे गाल वगैरे खूप असे हे होते, पण बऱ्यापैकी बसलेत आणि पोट पण बऱ्यापैकी कमी झालं. ओके. कॉन्फिडन्स आहे? जो प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व्ह होईल? हो, हो. नक्की म्हणजे सुरुवात आहे. माझं ते चालू केल्यापासून डोकं अजिबात दुखलं नाही. म्हणजे सायनसचा त्रासच झाला नाहीये. येस. त्यामुळे आहे रिझल्ट त्याचा. येस. एक आणि ह्यांची ओळख कशी झाली तुम्हाला? शशिकलाताईंची ओळख झाली. माझे मिस्टर आहेत त्यांचे मित्र आहेत शशिकलाताईंचे भाऊ. त्यांनी सजेस्ट ओह! केलं आम्हाला, की माझी बहीण असं-असं करते, तर तू बघ बोलून त्यांच्याशी. तर मग ओह! मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्या दादांचं पण मला खूप आभार मानायचे आहेत, कारण का त्यांच्यामुळे मला शशिकलाताईंची ओळख झाली. म्हणजे इंगळीकडनं लिंक लागल्या. हो, हो. तिथूनच लागलेली. ओके. चलो. हां. कारण काय आहे, की सायनसचा प्रॉब्लेम असू दे, अगर वेट असू दे, काही असू दे, छोटे-छोटे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आपण काम करायला लागलो ना, तोच छोटा प्रॉब्लेम काम नाही केलं तर खूप मोठा होतो. त्याचे इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर मोठे होतात आणि छोट्या प्रॉब्लेमवर आपण काम करायला लागलो, वाटणारा मोठा खूप छोटा होऊन जातो. कारण डोकं दुखणाऱ्याला वाटतं आयुष्यात डोकं तेवढं दुखू नये. सायनसचा प्रॉब्लेम असेल तर सगळं झालं तर चालेल, पण सायनसचा प्रॉब्लेम तेवढं कुणाला नको, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम असतो, छोटा असो अगर मोठा असो. काम करत राहिलं, की मग आपल्याला त्याचे आउटपुट मिळतात. सातत्य व्हेरी इम्पोर्टंट प्रेरणा मॅडम. आता वेट लॉस मॅरेथॉन आजच स्टार्ट झाली, घ्यायचं नाही का भाग त्याच्यात? हो, कारण न्यू मला ताई बॅच ताई बोलल्यात, की तुझं नाव देते म्हणून मी. म्हणलं ठीक हां, आहे चालेल. कारण आणि त्याच्यात अजून एक भाग घेत बोलायचं हां. संध्याकाळचा जो योगा वर्ग असतो त्यात तिथे पण त्या ताई खूप छान घेतात. म्हणजे जे काही चुकतंय, बरोबर आहे, ते सांगतात आणि त्यांना पण मला थँक यू बोलायचंय. खूप छान त्या घेतात. येस. इथं शतायुषीमध्ये ना, सगळे जे कोण लोक आहेत, ते सगळे हो. तुमच्यासारखे आहेत प्रेरणा मॅडम. तुम्ही छान आहात आणि म्हणून सगळे तुम्हाला ही सपोर्टिव्ह ताईंना पण कधी कॉल केला तर त्या चांगल्या म्हणजे अगदी म्हणजे आपण ओळख नसली तरी हां, आपण ओळखीचेच आहोत. मला असं वाटत नाही त्यांच्याशी बोलून, की आम्ही ओळखत नाही एकमेकांना. आम्ही भेटलो पण नाहीये अजून. पण असं वाटतं, की हां, आपण भेटलोय आणि बोलतोय असं मैत्रिणीसारखंच बोलणं आहे. अगदी. बरोबर आहे. कारण कसं असतं, एक एक गोष्ट लक्षात घ्या. इथं सगळे भारी आहेत पेक्षा तुम्ही खूप भारी आहात. प्रत्येक व्यक्ती. कारण का, की आपल्याला ना असेच लोकं आवडतात. अशाच लोकांबरोबर आपण कनेक्ट होतो, जसे आपण आहोत. म्हणजे तुम्ही म्हणता, की यातल्या आता शोभाताई जैन भारी. शोभाताईंना वाटतं प्रेरणा सुतार भारी. कारण का, की ते आपल्या व्ह्यू लाईन जुळतात आणि एकमेक आपण मग कनेक्ट होतो. ओके. चलो जोरदार क्लॅप करू आपण प्रेरणा सुतारताईंसाठी. धनाजी सर आलाय का तुम्ही? कारण तुम्ही आला असाल तर हँड द्या. कारण नाहीतर मग मला विजय सरांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. धनाजी सर दिसायला लागलेत कुणाला? येस. विजय सर, उद्याला घेऊया. आज इलेक्शन आहेत, उद्या मतमोजणी आहे. तुमच्याकडे काही नाहीये बहुतेक मला वाटते. का आहे? नाही ताई नाही. आमच्याकडे नाहीये. तुम्ही करून नाहीये आला ना? वाटतं बहुतेक. मग तुम्ही निवांत. नाहीतर काही आहे, मी आता इलेक्शन पिरियडमध्ये विजय कांबळे सरांच्या बरोबर जरा जास्त राहायचा प्रयत्न करत असते. कारण का, की ताणतणाव उगीच जगाचा. कोण निवडून येणार, कोण जाणार, ते मतपेट्या सांभाळा, तिथं राहावा, त्याचा स्ट्रेस लेव्हल नको. म्हणून तुमचा मी एक्सपिरियन्स घेणार होते माहितीये का? की जरासं आपल्याला आउटलेट दिलं ना, तर मग तो ताण जातो. आउटलेट पाहिजे लाईफमध्ये. आम्ही आम्ही पण काम करतो ताई तिथं. येस. भारी. हम्म. चलो. जाऊ आज आपण. हेच मन आहे. ह्याच मनावर वेगवेगळे संस्कार करावे लागतात. मनाला मनावर हे भारी वाक्य दिले ह्यानी. मनाला मनावर घ्यायला लागतं. मनाला मनावर घेत असताना लगेच येत नाही ते ताब्यात. कारण मन एवढं केवढं बहिणाबाईंच्या त्या आम्ही ज्यावेळेला स्कूलमध्ये होतो, त्यावेळेला त्याचा अर्थ कळावा एवढी प्रगल्भता नव्हती आपल्याकडं. पण आता ज्यावेळेला ही सगळी वाक्य ऐकतो, त्यावेळेला लक्षात येतं, की या कविता आपण भारुड हे सगळं ऐकतो.
हे सगळं करतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे किती खचाखच प्रत्येक शब्दात अर्थ भरलाय. पण समजून घ्यायला तुम्हाला असं वाटेल की धनाजी सरांची दर आठवड्याला एक व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या मनावर खूप फरक पडेल. नाही, ह्या मनावर फरक पडायला वर्षानुवर्ष लागणार आहेत. मला असं वाटतं काही जणांना जन्म पण लागतील. जन्मोजन्मीची ती साधना आहे. मग आपल्याला ह्याच्याकडे या टॉपिककडं हे इतकं क्लिष्ट आहे, मांडणं पण क्लिष्ट आहे, समजणं त्याच्याहून क्लिष्ट आहे. मग तरी पण आपण इथं घेतोय टॉपिक. ह्याच्या पाठीमागे उद्देश आहे, योगाची साधना करतोय आपण, मनावर कितीतरी परिणाम व्हायला लागलाय, कळत न कळत व्हायला लागलाय. तर तुम्हाला फक्त व्याख्यानानं होणार नाहीये. योग निद्रा आहे, योगासन आहे, दुपारची रिलॅक्सेशन आहे. आपण सगळ्या बाजूनं मनाला घेरायला लागलोय आणि त्याच्यामुळं खूप फास्ट स्पीड, मला नाही वाटत जन्मोजन्मी आपल्याला काही दिवसात काही महिन्यात फरक पडायला चालू होईल. कारण त्याच्यासाठी तुम्ही या सगळ्या साधनेकडं, या ऐकण्याकडं लक्ष द्या. लक्ष देऊन करायला लागला तर भारी फिलिंग आहे. धनाजी सर शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत असं नाही आहे. वाचन आहे, वाचनामध्ये प्रगल्भता आहे, विचारांमध्ये प्रगल्भता आहे. मी सांगू का, मनानं अतिशय श्रीमंत असणारी व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून हा टॉपिक त्यांच्याकडे गेलाय. धनाजी सर हसायला लागलेत. कारण का की त्यांना लय श्रीमंत आहेत. त्यांना काय झालंय माहितीये काय, काय झालं पद्मजा मॅडम तुम्हाला मिळू दे, काय झालं तुमचंच बघा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. म्हणजे खरंच सांगायला बाय हार्ट सांगायला लागले ही गोष्ट. एवढं म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व आहे. ऐकताना तेवढंच प्रभावी तुम्हाला वाटेल जर लक्ष दिलात तर. जाणार आहोत, जोरदार क्लॅपिंग करू आपण धनाजी सरांसाठी. सुमित सर टाका ऑल म्यूट. येस येस, अनम्यूट करा सर. ओके सर. मॅडमने आज बरंच कौतुक केलेलं आहे, परंतु मी आज कौतुक करणार आहे प्रेरणा मॅडमांचं. नाव किती छान आहे बा, प्रेरणा. आणि प्रेरणा मॅडमांना दुसऱ्या एका मॅडमांनी म्हणजे आमच्या शशिकला मॅडमांच्याकडून त्यांना ही लिंक मिळाली. परंतु नजीकच्या काळामध्येच नाव प्रेरणा आहे, त्यामुळे तुमच्याकडनं देखील अनेक लोक प्रेरणा घेतील. तर आपण ज्या फॅमिलीमध्ये आहोत, या फॅमिलीमध्ये बरीच लोकांची बरीच वाक्य आहेत. आपण मनाला मनावर घ्यायचं आहे. मन माझं आहे काय मी मनाचं आहे. त्याच्यानंतर वैरीनं चिंते ते मन चिंते. अशा अनेक वाक्यांच्या सहवासातून आपली वाटचाल पुढे चालू आहे. आज आपण एका गोष्टीतून मनाला मनावरती कसं घ्यायचं असते, मन खंबीर कसं करायचं असते, मन कणखर कसं करायचं असते, हे आपण पाहणार आहोत. एक राजा असतोय. राजा अतिशय प्रजादक्ष असतोय. राजाचं प्रजेवरती खूप प्रेम असतंय. परंतु राजाला सतत वाटत असते की प्रत्येक वेळेला परिस्थिती बदलत असते आणि ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये त्या राजाला एक वाक्य हवं असतं. जसं आपल्या शताशी फॅमिलीमध्ये ज्याला मन टॉपिक येईल त्यावेळी ताईंचं वाक्य ठरलेलं असतंय की मनाला मनावर घ्यायचं. तसं त्या राजाला वाटत असतंय असा एखादं वाक्य असायला पाहिजे, असं एखादं घोषमंत्र असायला पाहिजे किंवा असा एखादा मंत्र पाहिजे की ते वाक्य वाचल्यानंतर आपणाला प्रेरणा मिळायला पाहिजे किंवा इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे किंवा आपलं जे मन आहे ते मन कणखर व्हायला पाहिजे किंवा त्या मनाला असं वाटायला पाहिजे की ह्या परिस्थितीतून मी सहज बाहेर पडू शकेन, असं त्याला वाटत असतं. त्यामुळं तो आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना बोलवतो आणि तो सांगतो की अशा प्रकारचं एखादं घोषवाक्य तयार करा, अशा प्रकारचा एखादा मंत्र तयार करा की ते वाक्य किंवा ते घोषवाक्य बघितल्यानंतर वाचल्यानंतर
आपणाला असं वाटायला पाहिजे अजून मला पुढे जायचं आहे, अजून मला जिंकायचं आहे, अजून मला जगायचं आहे, अजून मला ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रगल्भता आणायची आहे किंवा पुढं पुढं जायचं आहे, अशा प्रकारचं वाक्य हवं आहे. मंत्रिमंडळ म्हणतात का हरकत नाही, आम्ही अशा प्रकारचं वाक्य तुम्हाला लिहून देतो किंवा ह्या प्रकारचं आपण अशा प्रकारचं वाक्य, जे वाक्य आपणाला सतत प्रेरणा देत राहील ते वाक्य आपणाला आम्ही तुम्हाला थोड्या दिवसामध्ये देतो. त्याच्यासाठी ते वेळ मागतात आणि राजा त्यांना वेळ देतो. त्या सल्लागारांच्या मधला एक सल्लागार असतो. तो सल्लागार काय करतो पहा, राजाच्या हातामध्ये एक सोन्याचं लॉकेट ठेवतो आणि त्या लॉकेटमध्ये एक छोट्याशा कागदावरती त्यानं एक वाक्य लिहिलेलं असतंय आणि ते वाक्य त्या लॉकेटमध्ये घालून तो राजाला दिलेलं असतोय आणि राजाला तो सांगतो की हे लॉकेट सतत तुमच्या जवळ असू द्या. कारण एखाद्या वेळेला जेव्हा एखादी आशा पूर्णपणे संपुष्टात आली असेल तेव्हा तुम्ही हे लॉकेट उघडा आणि त्या लॉकेटमध्ये जे वाक्य आहे ते वाक्य वाचा. तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल. तुम्हाला निश्चितच तुमचं जे मन आहे ते मन कणखर होईल. मन कणखर असेल तर सगळ्या गोष्टी आपोआपच काय होतात पहा. तुमच्या समोर आलेली कोणतीही समस्या असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला अतिशय साधा वाटतो आणि त्या समस्येतून तुम्ही बाहेर पडता. तसं हा राजा ते लॉकेट आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो आणि त्याचे दिवस जात असतात आणि एके दिवशी हा राजा शिकारीला जातो आणि शिकारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचे आदिवासी समाज असतो आणि तो अतिशय ताकदवान बलवान असतो आणि तो समाज किंवा ते हल्लेखोर असतात. ते हल्लेखोर राजाच्या सैन्यावरती आक्रमण करतात आणि राजाच्या प्रत्येक सैन्याला कंठस्नान घालतात किंवा मारून टाकतात. राजा एकटाच राहतो आणि तो घोड्यावरनं पुढं पुढं जात असताना हे सगळे हल्लेखोर त्याच्या पाठीमागून राजावरती हल्ला करण्यासाठी धावत असतात आणि राजा मात्र घोड्यावरनं असं पुढंच रपेट मारत पुढं 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 जात असतो. हल्लेखोर पाठीमागून येत असतात आणि अचानक हा राजा त्या डोंगराच्या एका शेवटच्या टप्प्यावरती येतो, ज्याच्या पुढं अतिशय खोल अशी दरी असते आणि ही दरी अतिशय खोल असल्यामुळं त्याचा पाठीमागं तरी हल्लेखोर आहेत, त्या हल्लेखोरांचा आवाज मोठ्या मोठ्याने येऊ लागला, जे पाठीमागं आता जवळ काही अंतरावरती आलेले आहेत आणि ते आपणाला आता मारणार आहेत असं राजाला वाटू लागलं. आणि त्या वेळेला राजाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि राजाला वाटू लागलं आपण आपल्या सल्लागारांच्याकडून अशा प्रकारचे एक मंत्र, अशा प्रकारचे एक घोषवाक्य किंवा अशा प्रकारचं एक वाक्यांश मागून घेतलेला होता आणि तो मंत्र किंवा ते घोषवाक्य जे आहे ते माझ्या लॉकेटमध्ये आहे. राजा ताबडतोब ते लॉकेट उघडतो आणि लॉकेट उघडून ज्या कागदावरती एक वाक्य लिहिलं असतंय ते वाक्य पाहतो आणि त्याच्यावरती जे वाक्य होतं ते वाक्य काय होतं पहा, ही परिस्थिती सुद्धा जाईल, ही परिस्थिती सुद्धा जाईल, अशा प्रकारचं वाक्य असतं. आणि राजाच्या मनामध्ये काय विचार येतात पहा, ही परिस्थिती सुद्धा जाईल. मग तो त्या वाक्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो ही परिस्थिती सुद्धा जाईल म्हणजे काही दिवसापूर्वी मी एक मोठ्या साम्राज्याचा राजा होतो. काही तासापूर्वी मी शिकारीला आलेलो होतो, परंतु माझ्यावरती आता क्रूर हल्लेखोर आहेत. त्या हल्लेखोरांनी पाठलाग केलेला आहे आणि माझ्या समोर आता माझा मृत्यू उभा आहे. परंतु परत राजाच्या मनामध्ये वाक्य भिंत येते, ही परिस्थिती सुद्धा जाईल. राजा एक खोल श्वास घेतो आणि तो श्वास सोडतो आणि श्वास सोडल्यानंतर घोड्यावरनं खाली उतरतो. आता त्याला समजतंय पुढे तरी दरी आहे, घोड्यावरून मी पुढे जाऊ शकत नाही, पाठीमागे तरी हल्लेखोर आहेत
आणि ही परिस्थिती सुद्धा जाईल अशा प्रकारचं वाक्य त्याच्या मनामध्ये येतंय. तो घोड्यावरनं खाली उतरतो आणि घोड्यावरनं खाली उतरून सावकाश त्या दरीमध्ये उतरायला सुरू करतो आणि त्या दरीमध्ये एक गुहा असते. त्या गुहेमध्ये तो जाऊन बसतो. त्याला वाटतंय काही तासापूर्वी एका दिवसाच्या अगोदर मी राजा होतो. सर्व सुख माझ्या पायाशी लोळंगण घालत होती आणि काही तासापूर्वी माझ्या सैन्याला ह्या हल्लेखोरांनी मारलं आणि मी तिथून धावत पळत किंवा मी घोड्यावरून पळत पुढे आलो आणि तो त्या गुहेमध्ये जाऊन बसतो. हल्लेखोर वरती येतात. त्यांचा आवाज तिथं मोठ्या मोठ्याने येत असतो. परंतु राजाचा एक रिकामा घोडा पाहून ते म्हणतात बहुतेक राजानं त्या दरीमध्ये उडी मारलेली असेल आणि उडी मारलेली असेल त्यामुळं राजा आता मेला असेल. त्यामुळे ते आनंद उत्सव साजरा करतात आणि मोठमोठ्यानं ओरडाय सुरू करतात. परंतु राजाला एक वाक्य चांगलं लक्षात असतंय, ही परिस्थिती देखील जाईल किंवा ही परिस्थिती सुद्धा जाईल आणि त्यावेळेपासून परत राजा काय करतोय पहा, आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आखायला सुरुवात करतो. त्याच भागामध्ये फिरून इकडं तिकडं अनेक सैनिकांना तो एकत्र जमा करतो आणि त्या हल्लेखोरांच्या वरती परत हल्ला करतो आणि गेलेले साम्राज्य तो परत आणतो. आणि ज्या वेळेला ते साम्राज्य त्याचं परत येतंय त्यावेळेला त्याची प्रजा त्याची मिरवणूक काढत असतात आणि मिरवणूक काढत असताना सकाळच्या वेळेला सूर्याचं किरण परत त्या लॉकेट वरती पडतं. ते लॉकेट चकाकतं. राजाच्या डोक्यामध्ये परत विचार येतोय की माझं जी आता परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती येण्याचं कारण दुसरं तिसरं नसून हे लॉकेट आहे. आणि ह्या लॉकेट मधलं जे वाक्य होतं ते वाक्य काय आहे, ही परिस्थिती सुद्धा जाईल आणि ती जाणार. जसं पहा, परवापर्यंत 6 महिने पाऊस होता. पाऊस गेला. महाभारतामध्ये सांगले पाऊस गेला, त्याच्यानंतर थंडी आली. थंडी देखील जाईल आणि उन्हाळा येईल. तसं अनेक लोकांचं वजन वाढलेलं आहे. ते वजन कमी करण्यासाठी आपल्याकडे फॅमिली आहे. आपण त्या गोष्टी सगळ्या मनावरती घेतलेल्या आहेत. अनेक लोकांना डायबेटीस, बीपी, थायरॉइड अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्या समस्यात देखील ही परिस्थिती देखील त्यांची बदलेल आणि ते विना कोणत्या गोळ्यावरनं जीवन जगू शकतील. आणि हे करण्याचं काम आपली 87 फॅमिली करत आहे. आणि ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काही सेकंदाला बदलत असते, काही वेळेला काही तासामध्ये बदलते, काही दिवसामध्ये बदलते. फक्त आपल्याकडे काय असायला पाहिजे, पेशन्स असायला पाहिजे. आणि पेशन्स असून दुसरी गोष्ट असायला पाहिजे, आपण प्रामाणिकपणानं ह्या सगळ्या गोष्टीवरती काय करायला पाहिजे की विचार करायला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीशी आपण प्रामाणिक असायला पाहिजे. कारण राजाकडे जे एकच वाक्य होतं पहा, ही परिस्थिती जाईल. तसं आपल्या फॅमिलीमध्ये असणारे आपण सगळेजण म्हणतो की आपण आपल्या फॅमिलीचंच नाव आहे 100 वर्ष 87. त्यामुळे आपण 100 वर्ष जगणार. तसं ही परिस्थिती बदलेल, ही परिस्थिती जाईल. तशी राजाची परिस्थिती गेली, कारण त्यानं त्या ठिकाणी मनावरती काम केलेलं होतं. किंवा आपलं जे मन आहे ते मन आपलं जे मन आहे ते मन कणखर करण्याचा प्रयत्न केला. किंवा अशा एखाद्या साध्या वाक्यामुळे बऱ्याच वेळेला आपण काही लोकांच्याकडनं प्रेरणा घेत असतो आणि काही लोकांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुढे पुढे जात असतो. मग ह्या गोष्टीचा मध्यतार्थ काय आहे, आपण एका गोष्टीची काही वेळेला आपण ध्येय म्हणूया, आपण एका ध्येयाशी जर चिकटून राहिलो, त्याच्यावरती सतत आपण जर फोकस दिला तर आपल्यामध्ये निश्चितच बदल होईल. आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. कारण काय पहा, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट समाजाला देत असतो तो समाज देखील आपणाला परत परत मोठ्या प्रमाणामध्ये ती गोष्ट आपणाला देत असतो. तर ह्या सगळ्याच्या उहापोहामध्ये आपण पहा, 87 फॅमिलीच्या अगोदर येण्याच्या अगोदर काही लोक पहा, तुम्हाला असं आठवतंय काय, तुम्ही एकटेच बसला
आणि एकटेच बसून भरपूर रडला, शांतपणानं रडला. कारण दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपलं जे मन आहे ते मन सतत तुटत असते. अपेक्षांचं ओझं आपल्यावरती असते. दुसऱ्या लोकांच्याकडून काही आपण अपेक्षा करत असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी काही जे लोक आहेत त्या काही लोकांच्या चेहऱ्यावरती मात्र कायम आपणाला हास्य पाहायला मिळतं. कारण जसं वादळ येतं तसं वादळ निघून जातं. ते वादळ कंटिन्युअस राहत नाही. काही तासानंतर काही दिवसानंतर ते थांबतं. तसंच आपल्या जीवनामध्ये ज्या अनेक दुःखी कष्टी समस्या असतील, मग आनंद देखील असू शकेल, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, मोमेंटरी असणार आहेत. काही तासापुरते असणार आहेत, काही दिवसापुरते असणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो. आणि हा बदल ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला आपण एखादी समस्या आली म्हणून आपण घाबरून जायचं नाही. कारण आपण त्याच्यावरती शांतपणाने जर विचार केला तर त्या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो. आणि शांतपणाने जर विचार करायचा जी ताकद आहे ती ताकद आपल्यामध्ये यायची असेल तर आपणाला निश्चितच योगा करायला पाहिजे आणि दररोज अशा लोकांच्या सानिध्यामध्ये असायला पाहिजे ज्यांचे विचार पॉझिटिव्ह आहेत. ते निश्चितच म्हणणार बदल होणार, आज नाही उद्या होणार, उद्या नाही परवा होणार. कारण आपण सर्वजण आशेवरती जगत आहोत. नुसता बदल होणार म्हणून चालणार नाही, तर तो बदल करण्यासाठी आपणाला ज्या ज्या गोष्टी करावयाच्या आहेत त्या त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. कारण पाऊस धो धो पडतो आणि पाऊस पडत असताना किंवा पाऊस पडण्याच्या अगोदर आकाश कसं, आकाशामध्ये आपल्याला अनेक काळे ढग पाहायला मिळतात. अंधार सगळा दाटून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकदा का पाऊस पडून गेल्यानंतर आकाश परत काय होते पहा, पांढरे शुभ्र होते. तसं आपल्या जीवनामध्ये जरी समस्या आल्या, जरी अडचणी आल्या, तर त्याच्यावरती आपण मात करून सावकाशपणानं का असेना आपण पुढे जात असतो. आणि जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपल्या मनाला खंबीर करायचं असेल तर आपण एक 7-8 गोष्टी पाहूया. त्यातील पहिली गोष्ट जी आहे ती पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक असायला पाहिजे. मी दिवसभर काय केलं, अफर्मेशन म्हणतो पहा, आपण सकाळी उठल्यानंतर आपण अफर्मेशन करतो. आणि शेवटी आपण झोपत असताना जरी म्हटलं की मला कोणत्याही प्रकारची व्याधी नाही आणि मी निरोगी आहे असं जर म्हटलं तरी देखील रात्रभर आपलं जे अचेतन मन आहे ते अचेतन मन आपल्या आरोग्यावरती काम करत असतं आणि ते सतत सांगत असतं की तू निरोगी आहेस, तुला कोणत्याही प्रकारचा रोग नाही, तुझ्यासारखा आनंदी व्यक्ती ह्या जगात कोणीही नाही. कारण आपणच आपणाला अशा प्रकारचं हिलिंग द्यायचं असतं. कारण जसं आपण जगाला फसवू शकतो परंतु स्वतःला फसवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख असणार आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या असणार आहेत, सगळ्या गोष्टी असणार आहेत. तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती काय असायला पाहिजे, तेज असायला पाहिजे, हास्य असायला पाहिजे. मग हे कुठल्या दवाखान्यात जाऊन किंवा मेडिकल मध्ये जाऊन गोळी खाऊन येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडं जे विचार आहेत ते विचार कसे असायला पाहिजेत, चांगले असायला पाहिजेत, प्रगल्भ असायला पाहिजेत. कारण प्रामाणिकपणा ही काही कमजोरी नाही. बरेच लोक आता म्हणतात पहा, आपण घरातून बाहेर पाऊल ठेवल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, तरी देखील आपण त्याच्यामध्ये स्थिर असायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण खोटं जगतो, कसं आहे पहा, ज्यावेळी जे खोटं असतं ते काय असते पहा, खोटं जगणं म्हणजे आपल्या आत्म्याला कैद करण्यासारखं असतं. आणि प्रामाणिक जगणं, दुसऱ्या बाजूला खरं जगणं म्हणजे आपल्या आत्म्याला आपण मुक्त करतो. परंतु आत्ताच्या समाजामध्ये आपण पाहतो की प्रत्येकांच्याकडं वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
प्रत्येकाच्या पोटात जे आहे ते ओटावर नाही आणि जे ओटावर आहे ते मेंदूत नाही. अशा गोष्टी आहेत आणि त्यामुळं ह्या तिन्ही गोष्टीची त्याला साखळी करावी लागते आणि बऱ्याच वेळेला तो सकाळी काय बोललेला होता ते दुपारी त्याच्या लक्षात राहत नाही आणि दुपारी काय बोललेला होता संध्याकाळी त्याच्या लक्षात राहत नाही. जसं निसर्ग आपल्याला सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस पडायला लागतो, तशा पद्धतीनं आपण जर वागलो तर आपण पहा की प्रामाणिक होऊ शकणार नाही. कारण ज्या वेळेला आपण, स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या वेळेला आपण स्वतःशी प्रामाणिक असतो त्यावेळेला देव देखील आपल्याबरोबर बोलत असतो. आणि स्वतःशी प्रामाणिक का राहायचं असते पहा, एक साधं वाक्य आहे किंवा साधं आहे, आपण जर स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर पहा तर तुमच्यामध्ये होणारा बदल आहे. जग काय म्हणते याच्याकडे लक्ष कधीच देऊ नका. चांगली कपडे घातलं तरी पण जग नावं ठेवतंय आणि फाटकी घातलं तरी पण नावं ठेवतंय. कारण नावं ठेवणं किंवा दुसऱ्याच्यातलं प्रत्येका असं व्यक्ती असते पहा, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही परंतु दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय. तसं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपण जे ठरवलेलं आहे ते आपण तिथपर्यंत जाऊन आपणाला पोहोचायचं आहे आणि त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, अवगत करायच्या आहेत. आणि ह्या जर करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे की आपण स्वतःशी प्रामाणिक असायला पाहिजे. आपण स्वतःशी प्रामाणिक असलो तर काही होऊ शकणार, सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या मनासारख्या होऊ शकतील कारण आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत. तर ज्या वेळेला मनाला कणखर करत असतो असं एखादं वाक्य घेऊन आपण पुढं पुढे जात असतो आणि त्याच वेळेला त्या मनाला कणखर करण्यासाठी आपण जर स्वतःशी प्रामाणिक असलो तर बऱ्याच गोष्टी आपल्या सॉल्व्ह होऊ शकतील. आपल्याकडं अनेक लोक आकर्षित होऊ शकतील. कारण खोटं बोलणाऱ्याचं पितळ आज नाही उद्या उघडं होतं, तसं प्रामाणिक बोलणाऱ्याचं पितळ उघडं होणार नाही. त्याला कष्ट असेल, त्याला त्रास असेल, परंतु आज नाही उद्या ते उगवल्याशिवाय राहणार नाही. कारण सूर्याला किती जरी आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर सूर्य हा उगवणारच. किंवा आपण हिऱ्याला कितीही अंधारामध्ये ठेवलं तरी तो चमकल्याशिवाय राहणार नाही. तसं आपण आपलं गोल निश्चित करूया आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे आपण जाऊया. जसं आपल्या शतायुषी फॅमिलीचं ध्येय आहे की सगळ्यांना आरोग्य मिळायला पाहिजे, सगळे निरोगी असायला पाहिजेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असायला पाहिजे आणि ते मनानं कणखर व्हायला पाहिजेत. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. परिस्थिती नेहमी तीच नसते, परिस्थिती बदलत असते. पण प्रत्येक परिस्थितीमध्ये माणूस खचून न जाता त्याच्यावर परत मात जर करायचं असेल तर तुम्हीच करू शकता. फक्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, पॉझिटिव्ह माइंडसेट ह्याच गोष्टी तुम्हाला त्यातनं बाहेर काढू शकतात. येणाऱ्या परिस्थितीला हेही जाईल असं म्हटलं तर ते लवकर सरतं आणि येणारी परिस्थिती जर ती मलाच का म्हणत बसलं, आपणच स्वतःला त्रास देत बसलो तर आलेली परिस्थिती मधून बाहेर पडण्यासाठी जो माइंडसेट लागतो ना, जे मन लागतं तुमच्या बरोबर, तेच जर तुमच्या बरोबर नसेल, कारण का माहितीये का, आज भारी एक सांगितलं बघा, ओटात पोटात आणि डोक्यात. कारण का माहितीये का, ओटात पोटात आणि डोक्यात जर का वेगवेगळं असेल तर निर्णय चुकतात, तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये परत अडकता. आणि या तिन्ही ठिकाणी एकच सुसूत्रता असेल तर घेतलेला निर्णय जो काही असेल त्याला सक्सेस करूच तोपर्यंत, प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडूच तोपर्यंत आपण पूर्ण ताकदीनिशी एकवटतो आणि त्या प्रॉब्लेमला आपण घालवू पण शकतो. जसं सुवर्णताई म्हणत होते की मी शोधत होते, तर शोध संपला 18 वर्षानंतर. म्हणजे त्याला संपल कधी माहिती नाही, ते कर्मावर आहे तुमच्या. पण आपल्याला ते संपू शकतं, त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. ओके, चलो उद्याला आपण गीतेबद्दल ऐकणार आहोत प्रतीक्षा हाडकरताईंकडून. त्याच्यामुळं प्रतीक्षा हाडकरताई स्तब्ध, माझ्याकडं कधी मालतीताईने तुम्हाला निरोप पोहोचवला नाही, काय पोहोचवलाय मला माहिती नाही. पण आपण उद्याला खूप भारी असणार आहे टॉपिक. आणि आता आपण जाणार आहोत. जोरदार क्लॅप करू परत पहिल्यांदा.